मग रामचरित्रानंतर इक्ष्वाकू वंशाचं वर्णन आहे, त्याच्यानंतर निमी वंशाचं वर्णन आलेलं आहे. चंद्रवंश, रुचिक आणि जमदग्नी यांची कथा आलेली आहे. यांच्या कथेमध्ये रेणुकेच्या हातून आणि मानसिक विचार घडला. आता हिंदीमध्ये एक वाक्य आहे, अश्लील चिंतन और लोलुप दृष्टिकोन यह मानसिक में विचार होता है. अश्लील चिंतन आणि लोलुप दृष्टिकोन हा मानसिक में विचारातला प्रकार आहे. जितना पाप शरीर से नहीं होता है उतना मन से होता है असं महाराज म्हणतात. म्हणून या ठिकाणी रेणुकेच्या हातून ते फुलं आणायला गेल्यावर आणि तळ्यामध्ये एका माशांची क्रीडा पाहिली आणि सहज मन सकाम झालं. पण तेवढा दोष घडल्यामुळे रेणुकेचा चिरच्छेद झाला. म्हणजे परशुरामाला आणि चिरच्छेदाची आज्ञा दिली ना, त्याच्यानंतर आणि परत रेणुकेला जीवदान मिळालं अशी कथा याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर ययातीचं चरित्र आहे, पूर्ववंशाचं वर्णन आलेलं आहे, दिवोदासाचा वंश आहे आणि शेवटी यदुवंशाचं वर्णन आहे. आता यदुवंशाचं वर्णन करताना अगोदर राजा परीक्षिताला शुकाचार्यांनी सावधान केलं. सावधान केव्हा केल्या जाते? ब्राह्मण लोक बी लग्नात सावधान करतात की सावधान करतात ना. पण किती लोक सावधान होता? हा, एखादा सावधान होतो. ते समर्थ रामदास स्वामी पडून गेले लग्न मंडपातून ना, लग्न मंडपातून. आणि या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, इथे राजा परीक्षिताला सावधान केलं कि हे राजन अब सावधान हो जाओ क्योंकि दशम स्कंद आरंभ हो रहा है. भागवताचं सर्व फळ दशम स्कंदच आहे. बरोबर, आतापर्यंत 4 दिवस भागवत नाही ऐकलं तर काही फरक पडत नाही. पण आज 1 तास जरी भागवत ऐकलं तरी पूर्ण भागवत ऐकलं तर पुण्य भेटते. जसे बरेचसे लोक ड्युटीवर 28-29 दिवस जात नाही, पण पगाराच्या दिवशी गेले की पगार उपटल्याशिवाय राहत नाही. तसं भागवताचं फल हे दशम स्कंदामध्ये आहे, हे 10व्या स्कंदामध्ये आहे. म्हणून सावधान केलं या ठिकाणी. आणि ही जी कथा आहे ही हरिवंशाची कथा आहे. कृष्ण कथा म्हणजे हरिवंश कथा आहे. आणि मग ही कथा मी तुला आता कथन करतो, कारण ज्या देवाने, ज्या नारायणाने तुझं रक्षण केलं त्याची ही कथा आहे. न काम हम मती ईश्वरात परामष्ट धियुक्तात पुनर्भवस्य वा असं म्हटलेलं आहे. अतिप्रबद्धे खिल देह भाजनावंत सीतोयेन भगवंत दुःखा. म्हणजे ही कथा ऐकल्याने 8ही सिद्ध्या त्या ठिकाणी प्राप्त होतात आणि त्या ठिकाणी त्याचं सर्व कार्य यशस्वी होते, त्याच्या वंशाचा उद्धार होतो, असं या कथेचं महत्व सांगितलेलं आहे. अहोक राजाला 2 मुलं झाले. अहोक नावाचा राजा होता, त्याला 2 मुलं झाले, देवक आणि उग्रसेन. देवकाला 7 मुली झाल्या आणि उग्रसेनाला एकच मुलगा झाला, कंस. देवकाला 7 मुली झाल्या. मग त्या 7 मुलीचे नाव बी ऐकून घ्या आता. त्या 7 मुली कोणत्या आहेत? पौरवी, रोहिणी, भद्रा, मदिरा,
रोचना, इला आणि देवकी. झाल्या का 7 बरोबर? सांगा बरोबर कोणत्या कोणत्या आहेत? या 7 कन्या: पौरवी, रोहिणी, त्याच्यानंतर भद्रा, मदिरा, रोचना, इला आणि देवकी. ह्या 7 मुली झाल्या. देवकीला 8 मुलं झाले. त्यांची मी नावं ऐकून घ्या. नंतर मी खाली उतरलं, माझ्या आगात काही राहत नाही बरं. मी जोपर्यंत इथे बसलो तोपर्यंत माझ्या आगात राहते. म्हणजे ते जसं वैद्याच्या आगामध्ये ते येते ना काही वारं, तसं मी इथे बसलो तेव्हाच माझ्या अंगात राहते ते. देवकीच्या 8 मुलांचे नाव बलराम दादा आणि कृष्ण हे तर माहिती आहे सर्वांना. पण पहिला मुलगा कीर्तिमान, दुसरा सुसेन, तिसरा भद्रसेन, चौथा गुजू, संवर्धन, भद्र, याला संकर्षणी म्हणायचे, आणि अष्टम असतो कृष्ण, 8वा कृष्ण. मग आता देव ज्या वेळेला पृथ्वीवर येतो, आले गे, देव ज्या वेळेला पृथ्वीवर येतो त्यावेळेला, आणि भार तर प्रत्येकाला उचलावा लागतो ना. आता तुम्ही सांगा, राष्ट्रपती नाशिकला येत असेल तर नाशिकची सुविधा करावी लागते की. राष्ट्रपती जिल्ह्यावरच येतो समजा, पण तो एका राष्ट्राचा राष्ट्रपती एखाद्या जिल्ह्यावर आला तर एवढी सुविधा एवढा बंदोबस्त करावा लागतो. मग सर्व विश्वाचा मालक जर पृथ्वीवर अवतार घ्यायला आला तर सर्वांना भार उचलावा लागतो ना. कारण देवाचा अवतार कशा करता राहतो? धर्म संस्थापने करता. आपण गीतेमध्ये स्पष्ट म्हणतो, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे महाभारत दाखवलं ना टीव्हीवर, त्यांची फार कृपा झाली बरं आहे. म्हणजे दर रविवारी महाभारत दाखवायची ते. तर आळणी लोकांची मी 2 श्लोक पाठवून गेले गीतेचे. मग या ठिकाणी मग देव धर्म संस्थापने करता साधू संत गायी आणि ब्राह्मण यांच्या रक्षणाकरता अवतार घेतात. मग असा सिद्धांत आहे. आणि भागवताचं सर्व फळ तसं स्कंदामध्ये आहे. 7 दिवसामध्ये मुक्ती देणारा जर कोणता ग्रंथ असेल तर ते फक्त भागवत आहे बरोबर. दुसऱ्या ग्रंथाच्या वाचनाने मुक्ती मिळेल याची गॅरंटी नाही. हे काही म्हणतात गरुड पुराणाने मुक्ती मिळते ना. गरुड पुराणामध्ये आणि मनुष्य मेल्यानंतर क्रियाकर्म कसे करायचे याचं सविस्तर वर्णन आहे. प्रेत कल्पखंड त्याच्यामध्ये ते खंड आहे, त्या खंडामध्ये याचं वर्णन आलेलं आहे. मग आसन मृत्यू ज्याला प्राप्त झालेला आहे त्यांचं काय कर्तव्य आहे म्हणून ते शुकाचार्य आतापर्यंत सांगत आले. आणि मी मध्ये सांगितलं एक दिवस की मुक्ती ही मनाला मिळते. जिसका मन मरता है, पूर्व जन्म का शरीर चाहे मर गया हो, किंतु पूर्व जन्म का मन लेकर जीवात्मा इस जन्म में फिर से जन्म लेता है. अगोदरच्या आपलं शरीर जरी मेलं तरी मन शिल्लक राहते बरोबर. कारण मनःष्ठानी इंद्रियानी गीतेत म्हटलेलं आहे प्रकृती स्थानी कर्षती. म्हणजे मन मरते परंतु त्या ठिकाणी आपलं शरीर मरते पण मन मरत नाही. आणि प्रकार असा है, मन को किसी भी प्रकार मारना ही पड़ता है. कारण का त्याचं उत्तर सांगितलेलं आहे. थोड्याशा पाण्यामध्ये मासोळी बरोबर जगू बी शकत नाही आणि मरू बी शकत नाही, बरोबर आहे की. कमी पाण्यामध्ये तसं मन जर सांसारिक विषय चिंतन सोडून देईल आणि ईश्वरामध्ये लीन होईल तर त्या ठिकाणी मनाला मुक्ती मिळते.
म्हणून असं म्हटलंय की देवा माझे मन लागो तुझे चरणी. पण उत्तरार्थात फार सुंदर लिहिलं बरं, संसार व्यसने पडो निधी. कारण संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आपण परवड म्हणतो, संसार दुःख बुड चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे रात्र दिन तळमळ. काम क्रोध लोभ शुनी पाठी लागले उढाळ, काकड्यामध्ये म्हटल्या जाते. आता परीक्षित राजाचा संसार मोह नष्ट झाला आणि कृष्ण लीलेमध्ये मन तन्मय झालं, त्याच्यामुळे मुक्ती झाली. बरोबर, परीक्षिताचा मोह नष्ट झाला. आणि कथा ही मोह नष्ट करण्याकरता आहे. ज्या दिवशी मोह गेला त्या दिवशी कल्याण झालं समजा. ज्या दिवशी मोह गेला त्या दिवशी जीवाचं कल्याण होते, असा सिद्धांत आहे. सांसारिक विषयाचं विस्मरण झाल्यानंतर खरा आनंद प्रकट होतो. बरोबर, जोपर्यंत सांसारिक विषयाचं विस्मरण होत नाही तोपर्यंत आनंद प्रकट होत नाही. पंढरपूरला जर गेला, कोणा सांगितलं की पाणी पडलं आपल्याकडे चांगला, तर तरी चित लागते का माझं? म्हणजे तिथे मन लागत नाही. एवढं सोपं नाही सांसारिक विषयाचं. मी एक 12-13 वर्षे नाही सांग 15-16 वर्ष अगोदर पंढरपूरला गेल्यावर कैलास महाराज नांदरेचे होते. ते हे नांदरा जामनेर तालुक्यामध्ये, त्याला रोटवत नांदरा म्हणतात. तिथले कैलास महाराज त्यांची पत्नी वारली. माझा नंबर होता त्या नांदऱ्यावाल्या, त्यांनी मला फोन लावला, म्हणजे कैलास महाराजची पत्नी वारली. मग एक नासरखेडचे कैलास महाराज माझ्या माटीला बसले होते. मी त्यांना म्हटलं, कैलास भाऊ तुम्ही घरी जा. म्हणजे का? म्हणजे अजून ते एकादशी 2-3 दिवस राहिली. म्हटलं ते काही असो, पण तुम्ही घरी जा, त्या आई साहेबांची तब्येत जरा खराब आहे. त्याला वाटलं तब्येत काही खराब नाही, महाराज घरी जा. तर ते म्हणजे बाई गेली समजा. त्यांनी लगेच एसटी धरली. जो ओरिजिनल कैलास महाराज होता तो पंढरपूर फिरत होता. म्हणजे ज्याचे घरचे परत आबाला फोन, आबा सारख्याला फोन आला. मग आबाजवळ एक दुसरा कैलास महाराज होता टेकवाड्याचा. त्याला सांगितलं तर त्याने एसटी धरली. आणि नंतर माहिती पडलं की कैलास महाराजांना बातमी दिली का, निघाले का ते. म्हटलं कोणते? म्हणे कैलास महाराज ते नांदेडचे. अरे म्हटलं 2 कैलास महाराज घराकडे निघाले. पहा तुम्ही, मी असं म्हणत नाही सांसारिक विषयाचा मोह नष्ट होणं एवढं सोपं नाही. त्या ठिकाणी आता शब्दरचना कशी आहे? कृष्ण लीला निरोध लीला है, मन का निरोध करना है, जगत का विस्मरण और भगवत आसक्ती ही निरोध आहे. म्हणजे जगाचं विस्मरण आणि भगवत आसक्ती हाच खरा निरोध आहे. म्हणून या ठिकाणी भगवंताचं जे चरित्र आहे फार अलौकिक आहे. म्हणून त्या ठिकाणी ते वर्णन करत असताना असं म्हटलेलं आहे की देवकाने आपल्या सर्व मुलीचा विवाह वसुदेवाशी केला. 7 मुली वसुदेवाला दिल्या. आणि या उग्रसेनाला तर हा एकच होता ना. हे 2 नालायक झाले, एक कंस आणि याच्यापेक्षा 100 पट नालायक हा औरंगजेब. याने स्वतःच्या बापाला जेलमध्ये टाकलं या औरंगजेबाने. आपला हा भागवतातला कंस, कृष्णाचा मामा, याने स्वतःच्या बापाला तुरुंगामध्ये टाकलं. पण हा खाय प्यायला वेळेवर पाठवायचा. म्हणजे हा कमी नालायक होता, पण हा असा हरामखोर होता. याने स्वतःचा बाप पाणी करत करत मी आपण पाणी पाजलो. इतिहास पाहून घ्या तुम्ही. बरं एवढंच काय, म्हणजे भावाची शिरं कापून बापाला दाखवायला पाठवले त्याने, त्याचे सगळे भाऊ औरंगजेबाने. आता ज्या बापाला लहान मुलांची शिरं दाखवायला नेले कापून, साधं दुःख झालं असेल का? हे तर जाऊ द्या, हे राहू दे मग विसरे. आणि याचा बाप पाणी करत करत मेला, पण याने पाणी दिलं नाही. बरं
तर या औरंगजेबाच्या बापाचे वाक्य आहे. काय वाक्य आहे? तो म्हटला होता की धन्य है हिंदू लोग, हिंदू लोग धन्य है कि जो मरने के बाद भी पितरों को पाणी पिलाते हैं, जे मेल्यावरही बाबांना पाणी पाजतात, पितरांना पाणी देतात. तू तो ऐसा दरिंदा और जल्लाद है बोले की जिंदे बाप को पाणी नाही पिला का. पाणी करता करता प्राण सोडला त्याने, पण पाणी पाजलं नाही त्याच्यात. मग त्या ठिकाणी या 7ही मुलीची विवाह वसुदेवावर करण्यात आले. मग सर्वात लहान देवकी, मग देवकीच्या विवाहामध्ये आता कंस चुलत भाऊ होता ना, कंस चुलत भाऊ होता, तो काही एवढा नालायक नव्हता. त्याचा फार जीव होता बऱ्या बहिणीमध्ये, कारण त्याला सगळी बहीण नव्हती ना. म्हणजे त्याचा बाप मोठा होता, लहान होता, देवक मोठे होते. मग या मोठ्या बाबाच्या मुली होत्या ना, मग तो बहिणीपेक्षा बी जास्त जीव लावायचा यांना, बहिणीपेक्षा जास्त प्रेम करायचं आहे. आणि मग या शेवटच्या लग्नामध्ये, देवकीच्या लग्नामध्ये या कंसाने स्वतः रथाचं सारथ्य केलं आणि की आपण आपल्या बहिणीला पतिगृही आपल्या हाताने रवाना करू म्हणून सारथी खाली उतरला आणि हे रथ आखलायला बसलं. मथुरेच्या मधोमध रथ आला आणि आकाशवाणी झाली. आकाशवाणीने सांगितलं की हे मूर्ख कंसा, तू ज्या बहिणीला एवढ्या थाटामाटामध्ये पतिगृही रवाना करत आहे, तिचा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. आता हे ऐकल्यावर त्याचं डोकं फिरलं. त्याने रथातून उडी मारली आणि देवकीचे केस धरले. त्या बहिणीला खाली ओढलं, शस्त्र काढलं मारण्याकरता. तर वसुदेवाने हात धरले ना. वसुदेव म्हटले की अरे तू भोज कुणाला कलंक लावत आहे, कारण कंसाचं कुळ भोज होतं, तू भोज कुणाला कलंक लावत आहे. म्हणजे तुला देवकीपासून काही धाक आहे का? म्हणे नाही, देवकीच्या मुलापासून आहे ना. पण तू काळजी करू नको, मी तुला हे देवकीचे जेवढे मुलं होतील तेवढे तुझ्याकडे आणून दे. मग पूर्वी कसं होतं, एकमेकांवर विश्वास होता ना, विश्वास होता. पण तरीही तो थोडा अविश्वासी असल्यामुळे त्याने काय केलं, थोडा करते असे अविश्वासी असल्यामुळे यांना तुरुंगामध्ये टाकलं, म्हणजे जेलमध्ये ठेवलं. मग जेल कोणती होती? आता हल्ली ज्या मुसलमान लोकांनी मथुरेला ते ईदगाह बांधून ठेवले ना, ते कारागृह आहे. भगवान कृष्णा जन्म तिथे झालेला आहे बा. आता आपण जे पाहतो ना, हे कारागृह आहे, हे नाही, हे आपल्या समजुती करता हिंदू लोकांच्या. आपण ते तिथून जातो किंवा इथे देवाचा जन्म झाला त्या छोट्याशा रूम मध्ये आणि तिथे दाखवता येईल, ते नाही, ते ईदगाह, ते त्यांनी जी मस्जिद उभी केली तिकडे, ती जागा जन्मभूमी आहे. कारण 13 एकर काहीतरी 8-10 गुंठे जमीन आहे ती. तेवढी जमीन ती मंदिराची आहे. आणि आज 700-800 वर्षापासून लोकपुरी 700-800 वर्षापासून त्या जागेचा शेत सारा वगैरे सर्व आपलं मंदिर कमिटी भरते. पण ते आता कसं आहे, ते हे आपल्या हिंदुस्थानामध्ये हे सर्व आदिलशाही, मोगलशाही, कुतुबशाही, निजामशाही या सर्व मुस्लिम राजवट असल्यामुळे तो घोळ झाला. मग त्या ठिकाणी त्याने बंदी शाळेमध्ये टाकलं त्यांना. मग आता कारागृह बंदी शाळा एवढी छोटीशी असते कशी? कारागृह बंदी शाळा ही काही छोटी नसते ना. मग असा प्रकार सांगितलेला आहे. मग त्यावेळेला लग्नाला 1 वर्ष झालं आणि देवकीला पहिला मुलगा झाला. मग वसुदेवाने देवकीला सांगितलं की देवकी, तुझे प्राण वाचवण्याकरता मी कंसाशी करार केलेला आहे, मग या मुलाला माझ्याकडे दे. आता तुम्ही सांगा, आजपर्यंत असा प्रसंग कोणालाच आला नाही. आला का?
स्वतःचं मूल मारायकरता देणे असा प्रसंग कोणावर आला नाही आणि याच्या पुढे येणारही नाही. म्हणजे आला नाही, याच्या पुढे येणार नाही. का आला याची मी काही कारण सांगितलेली आहे. कारण देवकीने पूर्वजन्मामध्ये 37 मुलं मारले होते बरोबर. या देवकीने पूर्वजन्मामध्ये 37 मुलं मारले. त्याच्यामुळे देवाची आई झाली तरी पुत्र मनाचं दुःख भोगावं लागलं ना. मोठ्या जड अंतःकरणाने ते पोरग दिलं वसुदेवाच्या हातात. वसुदेवाने त्या मुलाला घेतलं, कंसाच्या दरबारात गेले, कंसाच्या हातात दिलं. मला कंस एवढा दृष्ट होता का? त्या मुलाला त्याने जवळ घेतलं, त्याला स्नेह दाटवला आणि एकदम आनंद झाला. मग दाजी हा शब्द तेव्हा तयार झाला बरं. तेव्हा कंसाने या वसुदेवाला दाजी म्हटलं. म्हणे दाजी, तुमचं धैर्य आणि तुम्ही दिलेलं वचन हे पाळलं म्हणे, मला याचा आनंद झाला. पण मला काही याच्यापासून मरण नाही म्हणे, मला 8व्या पासून मरण आहे. आता वसुदेवाला एवढं समाधान वाटलं की आता आपले 7 मुलं वाचून जातील. मग त्या कंसाने त्याच्या कपाळाचं चुंबन बी घेतलं आणि वसुदेवाच्या हातात दिलं. आता वसुदेव मोठ्या आनंदाने त्याला परत घेऊन आले बंदिशाळेत. वरतून आपले नारद पाहत होते. नारद म्हटले, या मुलाचं आयुष्य तर संपलेलं आहे. कारण आपल्याला जरी वाटत असेल की एखादं बाळ जन्माला येते लगेच गतप्राण होते, तर त्याचं आयुष्य तेवढंच असते. आपण आपल्या आयुष्याच्या म्हणजे दिलेल्या वेळेमध्ये 1 सेकंद बी पुढे मागे करू शकत नाही. काही डॉक्टर लोक म्हणतात असं की बाबा तुम्ही 1-2 तास जर लवकर आणला असं ते वाचले असते. बरोबर आहे काही? पण 1-2 तास लवकर आणले असते ते वाचले असते, मग डॉक्टर घ्यायला गेले असते. मी असं म्हणत नाही. हा हे खुळी कल्पना आहे बरोबर. मृत्यूच्या वेळेमध्ये 1 सेकंद इकडे तिकडे केल्या जात नाही. असा अहो, जे आयुष्यभर व्यसन केले ज्यांनी, दारवा केल्या, सर्व प्रकारची व्यसन केले, ते 80-90 वर्ष जगले. आणि ज्यांनी सुपारीचे तुकडे खाल्लं नाही ते कॅन्सर होऊन मोठे आजार होऊन गेले की नाही. आता स्वामी रामकृष्ण परमहंस हे कोणतं व्यसन करायचे? परमहंसांना कॅन्सर झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांना गुडघ्याचा कॅन्सर झाला. फक्त त्याला कॅन्सर म्हणायचे एवढं समजत नव्हतं समजत तेव्हा. जास्त गोडधोड पुरल्यामुळे पायाचा त्रास व्हायला लागला महाराजांना, गुडघ्याचा कॅन्सर झाला. शेगाव संस्थान आहे विदर्भामध्ये गजानन महाराजांचं. तिथून पुढे 12 किलोमीटरवर गोमाजी महाराज संस्थान आहे. गोमाजी महाराज ते गोमाजी बी एक सिद्ध पुरुष होते. त्यांचा फोटो वगैरे असं लांब केस राहायचे त्यांची. आणि त्यांची गुफा आहे ते नागझरी संस्थान आहे ते. नागझरी शेगाववरून 12 किलोमीटर आहे ते. रेल्वे लाईनला लागते ते. तुम्ही जर नागपूर ते नाशिक किंवा भुसावळ असं टाकलं त्याच्यावर गोमाझरी म्हणजे नागझरी एक संस्थान आहे. ते गोमाजी महाराजांचं संस्थान आहे. तर मग त्यांना कॅन्सर झाला. म्हणजे त्या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य की म्हणजे मृत्यूच्या वेळेमध्ये 1 क्षण सुद्धा बदल करता येत नाही. पण नारद म्हटले यांचं आयुष्य तर संपलेलं आहे, या मुलाला जिवंत राहता येणार नाही. आणि कंस निमित्त होईल, मृत्यू तर होईलच यांचा, कंस निमित्त होईल तर निदान हे पाप याच्या खात्यावर जमा होईल ना. नाही एखाद्याचा भांडण कधी झालं तुम्ही कधी म्हटलं की उद्या आणखी सगळी मारामारी, तुम्ही नुसतं एवढंही म्हटलं तर आपल्या खात्यावर निम्म पाप जमा होते. बरं, पाप करने से तो पाप होता ही है, पाप देखने से पाप होता है. महाराज म्हटले पाप करने से तो पाप होता ही है, पाप देखने से पाप होता है, लेकिन ये पाप है इतना बोलने से भी पाप होता है. हे पाप आहे एवढं बोललेले सुद्धा पाप होते. समजा आपण जर म्हटले तुम्ही करता हे पाप आहे, म्हणजे तुम्हाला समजते का ते पाप आहे पुण्य आहे. तर आता समजा
आमच्या बापूच्या गावात माथुरीत 2 सप्ते एकाच मंदिरात. मग आता ते दोघांनी आपण कधी म्हटलं की हे करता हे बरोबर नाही, एवढं म्हणणंही पाप आहे बरं. किती बारीक सूक्ष्म वर्णन आहे याच्यातलं. उद्या ते महाराज लोकांच्या पुस्तकं होतं दोन्ही महाराजांच्या. गावातल्या तर काही होणार नाही, जे महाराज कीर्तनात जातील त्याचीच पुस्तक होती मला शेवटी. हे म्हणते त्याचा आवाज कमी करा, ते म्हणते याचा कमी करा. सांगण्याचं तात्पर्य त्या ठिकाणी नारद आकाश मार्गाने खाली आले. पण नारद एक असं व्यक्तिमत्व होतं की नारदांना दैत्याकडे मान भेटायचा, देवाकडे मिळायचा. ते भूत प्रेताकडे गेले तर तिथेही त्यांना मानाचं स्थान भेटायचं. मग माणसाने नारदासारखं राहायला पाहिजे बरं. कुठे जाऊ त्याला मान प्राप्त व्हायलाच पाहिजे. तुम्ही पाहता हे निवडणूक मध्येच पाहा तुम्ही, काही काही भाजपच्या गाडीत बसून राष्ट्रवादीचा पंजा काँग्रेसचा पंजा दाखवतील. म्हणजे असा प्रकार. तसं नारदाचं कार्य असं होतं की डोंगरीजी महाराज म्हटले, नारद जी आग लगाना भी जानते है और आग बुझाना भी जानते है. नारदाला आग लावता येते आणि विझवता येते. नारदाचं स्वागत झालं. स्वागत झाल्यानंतर कंसाने विचारलं, नारदा कसं काय येणं केलं? तेवढं नारद म्हटले, तसं काही नाही, मी जात होतो म्हणे आकाश मार्गाने, खाली पाहिलं तुम्ही देवकीच्या मुलाला जिवंत सोडलं, त्याच्यामुळे मी खाली आलो म्हणे भेटायला तुम्हाला. कंस म्हटले, अरे जिवंत सोडलं म्हणजे तुला समजते का म्हणे नारदा? का सोडलं? कारण तो पहिला मुलगा आहे ना म्हणे. आता नारद मोठ्याने हसले. तेव्हा ते म्हटले, नारदा तू का हसला? म्हणे तुझ्या भोळेपणावर मला हसू आला म्हणे. नारद म्हणतात, तू फार भोळा आहे म्हणे. मग म्हणे कसं काय नारदा? अरे म्हणे देवता कपटी आहे म्हणे, हा विष्णू कपटी आहे. म्हणे कसा? अरे म्हणे तू तू मोजमाप कसं करतो? म्हणे आता हा पहिला आहे, दुसरा तिसरा असा 8वा होईल तेव्हा 8व्यापासून मरण आहे. अरे म्हणे हे देव एखाद्या वेळेला उलट मोजत आणतील म्हणे, 8व्याला पहिला समजतील म्हणे ते. म्हणजे 8व्याचा पहिला नंबर आला तर 8 7 6 5 4 3 2 1 असा नंबर लागेल ना म्हणे. याचा नंबर किती आला म्हणे? तो कंस म्हणे जर खालून मोजलं, मुसलमान लोक असं उलट लिहितात ना, खालून जर मोजलं म्हणे तर याचा नंबर 8वा येतो. मग आता कंस घाबरला थोडासा. मग कंस नारदाला काय म्हटला म्हणे, नारदा अरे जर असा विचार केला तर माझ्या बहिणीचे सर्वच मुलं मारणं पडतील. पहा काय बरोबर बोलला तो. म्हणे असा तुझ्यासारखा जर विचार केला तर माझ्या बहिणीचे सर्व मुलं मारावं लागतील ना. आता नारद म्हटले, याला जर म्हटलं की मारून टाक तर आपले बी खातर अर्धपापीन की नाही. नारद म्हणे, मी नाही म्हणत तुला की मारून टाक, काय तुला मी ते असं सल्ला द्यायला फक्त आलो म्हणे, तुला काय योग्य वाटेल ते कर म्हणे, मी तुला सांगत नाही. नारायण नारायण म्हटलं, नारद अदृश्य झाले. जरा डोक्यामध्ये चक्कर टाकून, म्हणजे कारण नसताना थोडशा कारणावरून. आणि मग कंसाने मिटिंग बोलवली. आता मिटिंगा तेव्हा होत्या. मग मिटिंग बोलवली, मग सगळे सभासद उभे राहिले. मग ते सभासद म्हटले, म्हणे महाराज डोक्याला ताण घ्यायपेक्षा एका मुलाकरता तुम्ही कशाला चकात पडतात म्हणे, मारून टाका मुलाला. गेल्या कारागृहामध्ये ते. आता देवकीची विनंतीला दुर्लक्ष करून सुद्धा त्या मुलाला हिसकलं त्यांनी आणि ते शिडोर घेऊन गेले. त्याला 3 वेळेला फिरवलं आदळलं. आता तुम्ही सांगा, एवढं सोपं काम नाही बरं ते. जन्माला आलेल्या बाळाला हातात पाय धरून फिरवणे आणि दगडावर आपटणे साधं कृत्य नाही ते. मग ते आदळता बरोबर ते गतप्राण झालं. मग आता पहिला मुलगा, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा 6 मुलं मारले. प्रतिवर्षी एक बाळ व्हायचं देवकीला, हा मारायचा. 7व्या वेळेला देवकी गर्भवती राहिली. मग योग मायेला आज्ञा केली गेली आणि देवकीचा गर्भ काढून गोकुळामध्ये रोहिणी, एक पौरवी रोहिणी आली ना, त्या रोहिणीच्या उदरात स्थापन केला. आता इथे कृत्रिम गर्भधारणेचा शोध लागलेला आहे. हे कृत्रिमच्या गर्भधारणा केल्या जातं ना, त्याचं संशोधन इथे लागलेलं आहे.
कारण हे विज्ञानातले जे प्रगल्भ पंडित होते हे म्हटले ज्या अर्थी देवकीच्या उदरातला गर्भ काढून रोहिणीच्या उदरामध्ये स्थापन करता येतो त्या अर्थी कृत्रिम गर्भधारणा करता येऊ शकते. मग त्यांनी ते शोध लावला ना. मग आता तिकडे गोकुळामध्ये संध्याकाळी रोहिणी गर्भवती नाही आणि सकाळी गर्भवती आहे, म्हणजे गोकुळामध्ये उलटसोट चर्चा झाल्या असत्या ना. मग गोकुळामध्ये आकाशवाणी झाली की हा गर्भ देवकीचाच आहे, वसुदेवाचाच आहे. योग मायेने याला रोहिणीच्या उदरामध्ये घातलेला आहे. मग गोकुळामध्ये शांतता झाली ना. गोकुळामध्ये थोडा वाद झाला असता ना की वसुदेव कारागृहामध्ये आहे आणि वसुदेवाची पत्नी कंस दाखाने गोकुळात राहायची. मग आता 7व्या वेळेला रोहिणीला पुत्र प्राप्ती झाली. 8व्या वेळेला देवकी गर्भवती राहिली. मग आता गर्भवती मातेचं जे लक्षण आहे ते सांगितलेलं आहे. जसं डोंगरीजी महाराज म्हटले गर्भवती के कुछ लक्षण होते हैं, वैसे संतों के भी कुछ लक्षण है. गर्भामध्ये जसं बाळ असेल तसं आईच्या भावनेवर, आईच्या बाह्य सौंदर्यावर त्याचा परिणाम होतो. बरोबर, तुम्ही चांगला सर्वे करा. समजा एखाद्या मुलीला ते माती खायची इच्छा झाली तर समजून घ्या की तिच्या पोटामध्ये माती खावणारा पोरं जन्माला येईल. आणि देवकीचं तेज सूर्याप्रमाणे या ठिकाणी दिसायचं. आणि ते पाहून आणि असं म्हटलेलं आहे की कंसाचे जे हृदय आहे, कंसाचे जे मन आहे हे भयभीत व्हायचं. त्याला कळून चुकलं की आपला नाश करणारा जो आहे तो हिच्या उदरामध्ये 100% आहे आणि आपल्या नाशाकरता तो परमात्मा या ठिकाणी अवतार घेण्यासाठी आता देवकीच्या उदरी येत आहे. मग ते सिक्युरिटी वगैरे सर्व वाढवून दिले त्यांनी. सर्वांना सांगितलं की आता दक्ष राहा, कारण काही गडबड होता कामा नये. आणि मग देवने देवकी को आश्वासन दिया, डोंगरीजी महाराज सांगतात. सर्व देवांनी देवकीला आश्वासन दिलं. 9 मास पूर्ण झाले. मन बुद्धी पंचप्राण यांची शुद्धी झाली आणि असं म्हटलं की सबकी शुद्धी होने पर ही परमात्मा के दर्शन की आतुरता बढ़ती है. डोंगरीजी महाराज सांगतात यांची शुद्धी झाल्यावर देवाच्या दर्शनाची आतुरता वाढते. ईश्वर के दर्शन के बिना चैन नहीं आता है. आणि महाराज म्हटले जीव जब तड़पता है, अति आतुर होता है, तभी भगवान अवतार लेते हैं. म्हणजे जीव जेव्हा अति आतुर होईल तेव्हा देव अवतार घेतात. बरोबर. मग ती परम शोभायमान घडी जवळ आली. चंद्र रोहिणी नक्षत्रामध्ये आला. दिशा स्वच्छ झाल्या, आकाश निर्मळ झालं, नद्यांचं जल हे निर्मल होऊन वाहायला लागलं. पशु पक्षी भोवरे हे गुणगुणायला लागले. शीतल सुगंधित हवा वाहायला लागली. याच्या विरुद्ध जर प्रक्रिया आढळली तर समजून घ्यावं की एखादा बेलंदर जन्माला येत आहे. म्हणजे एखादा दृष्ट व्यक्ती जन्माला येत असेल तर सृष्टीचं सर्व चित्र बदलते. बरोबर. साधूच्या मनामध्ये धैर्य उत्पन्न झालं. देवमूर्ती प्रसन्न दिसायला लागल्या. म्हणजे गायी हसतमुख दिसायला लागल्या. मग गाय रडायला नको बरं, गायीच्या डोळ्यात बी अश्रू झाला येतात एखाद्या वेळेला. त्यावेळेला समजून घ्यायचं की काहीतरी गडबड होण्याची शक्यता आहे. देवाची मूर्ती जर नाराज दिसत असेल म्हणजे या ठिकाणी त्याच्या दर्शनानंतर ती जर आपल्याला रोकड दिसत असेल तर समजून घ्यावं की काहीतरी दृष्ट अवतारला येत आहे. आता देवमूर्ती प्रसन्न दिसायला लागल्या. श्रावण महिना, अष्टमी तिथी आणि मध्यरात्रीची वेळ. मी कालही सांगितलं की देवाच्या जन्म वेळेवर आजपर्यंत कोणीच जन्माला आला नाही. जनक बाबा रात्री 12ला दिवसा 12ला. आता एवढी लोकसंख्या आहे भारताची तर 140 कोटी आहे 16, पण सर्व जगाची एवढ्या पूर्ण विश्वामध्ये दिवसा 12 रात्री 12ला कोणीच जन्माला येत नाही. 2-4 मिनिट एक तर मागे पुढे होतील. बाकी देवाच्या जन्म वेळेवर आजपर्यंत कोणी जन्माला आलेला नाही. अष्टमी तिथी, रोहिणी नक्षत्र, 2 प्रहर रात्र, पण बरोबर देव 12ला जन्माला आले असं सांग. डोंगरी मला सांगायचे की 3-4 सेकंदामध्येच नक्षत्र बदल झाला.
म्हणजे जन्माच्या वेळेला रोहिणी नक्षत्र होतं आणि आईच्या उदरातून जेव्हा भगवान बाहेर आले तेव्हा आणि मूळ नक्षत्र लागलं. कारण त्या मामळ भटाने वर्ण केलं होतं काही खोटं नव्हतं बरं, ते खरं होतं. कारण जे मूळ नक्षत्राला जन्माला आलं ते कुळाचा नाश करते बरं. हा मग आहे काय आता बी काही या मंत्रालयात बी काही मूळ नक्षत्राला जन्माला आलेले आहे ना, सर्व खूळ मातीत घालायला. मग अशा प्रकारे अष्टमी तिथी मध्यरात्रीची वेळ आणि असं म्हटलंय सर्व देवी देवता आणि मंगलगान करतात. म्हणजे त्या ठिकाणी वेद मंत्रांनी देवाची स्तुती करतात. आणि अशा या मंगलमय वातावरणामध्ये कंसाच्या कारागृहामध्ये बंदी शाळेमध्ये देवाचा अवतार झाला. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान अवतार झाला बरं. जन्म नाही कारण देवाचा जन्म होत नाही कारण कृष्ण जन्माचा एक अभंग आहे. दशरथे मारिला तोची होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वसुनाम तिथी बुधवार असे. देव जन्माला बुधवारी आले बरं. जो बुधवारी जन्माला येतो तो विद्वान असतो, जो गुरुवारी जन्माला येतो तो परोपकारी येतो, शुक्रवारी तेजस्वी सौंदर्य संपन्न मनुष्य जन्माला येतो, शनिवारी दरिद्री मनुष्य जन्माला येतो, रविवारी ईश्वर भक्त जन्माला येतो, सोमवारी दाता जन्माला येतो, मंगळवारी रागीट येतो आणि बुधवारी विद्वान येतो. नाही तुम्ही एखादा शनिवारचा असेल तर चक्कर पडेल तुम्हाला. नाही म्हणजे आमचे बापू म्हणते शनिवारचा जन्म म्हणजे दरिद्री. त्याच्यामध्ये बी ते बाकीचं मोजमाप आहे बरं. कारण ते टाइम पाहिजे त्याला, किती वाजून किती मिनिटं आले नक्षत्र, ते बरेचसे प्रक्रिया आहे. ब्राह्मण मंडळी पाहतात ते सर्व, ते त्यांच्याकडे तिकडे ते डिपार्टमेंटकडे. आणि अमावस्याला जो जन्माला येतो तो चोर आणि पौर्णिमेला जो जन्माला येतो तो बेमान. नाही तुम्ही एखादा पौर्णिमेला आला तर लोक हा बेमाना जन्माला आला आपल्या घरात. तसं बी नाही बरं, त्यात बी काही वेळेचं बंधन आहे. पण अमावस्येचा चोर आणि पौर्णिमेचा बेमान आणि एकादशीला जो जन्माला येतो तो मूर्ख. पाहता किती ताऱ्या डोक्याला. हे माय अशी वाटतं एकादशीची नाही डोक्याला आपल्याला म्हणून म्हणतो मी. हे बा तुकोबरायांचं प्रमाण आहे बरे. एकादशीस जन्मा येय तो नर मूर्ख होय. तुम्ही माझ्या गाठ्यामध्ये मला वाचनात काही आलं नाही. तुम्ही महाराजांची 4100, 4200, 4500, 4500 अभंगाची गाथा पाहिलेली आहे. पण आमच्या फळावर चातुर्मास्य महाराजांच्या आमचे परमेश्वर बापू आहे. बापूकडे 8476 अभंगाची गाथा आहे. त्याच्यामध्ये हा अभंग आहे. त्याच्यामध्ये ते वर्णन आलं की मग आता शेपक अभंग त्याच्या आता हा गाथ्यामध्ये एक अभंग कीर्तनाला घेतला जातो. तो संत चंद्राचा लागत असत. हा याच्यात कुठे आपला गाथ्यात आहे का? नाम तुझे नारायणा फोडी पाषाणाला पाना. हा अभंग या गाथ्यात आहे का? याच्यात नाही. मग बरेचसे अभंग आहे असे. मग सांगण्यात तात्पर्य कोपून या पिता बोले प्रल्हादासी सांग ऋषी किशी कोठे आहे. ही जी प्रचलित गाथा आहे याच्यामध्ये हवी अभंग नाही. येरू म्हणे काष्टी पाशाने साखळ आहे वनमाळी इथे देथे खांबावरील हात मारली दुर्जने खांबी नारायण प्रगटले. तुका म्हणे कैसा खांब खडाडीला ब्रह्मतच केला सत्य लोक. हा अभंग त्या गाथ्यामध्ये आहे. 8476 अभंगाची गाथा आहे ती. मग त्या ठिकाणी ते त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे. मग देव बुधवारी जन्माला आले. जन्माचा दिवस बुधवार होता. आता मथुरेमध्ये कंसाच्या कारागृहामध्ये देवाचा अवतार झाला. आता अवतार वेगळा जन्म वेगळा. बरोबर अवताराचा जन्माचा काही संबंध नाही. 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. 4 हात, 4ही हातामध्ये 4 आयुध शंख चक्र गदा आणि पद्म चतुर्भुज रूपामध्ये दर्शन झालं. वसुदेव आणि देवकी दोघांनी हात जोडले. इथे डोंगरीच्या महाराजांना नवल वाटलं. महाराज म्हणतात की संतती और संपत्ति दोनों का नाश हो गया फिर भी वसुदेव देवकी परमात्मा की दीनता पूर्वक स्तुति करते हैं. काय वाक्य भारी आहे. संतती गेली, संपत्ती गेली आणि जेलमध्ये राहावं लागलं.
संतति और संपत्ति दोनों का नाश हो गया, फिर भी वसुदेव देव की दीनता पूर्वक परमात्मा की स्तुति करते हैं. आता आपली बकरी मेली लोक पंढरपुरात जात आहे हो, इकडे निश्चितसाठी या बाळासाहेब म्हणजे स्तुती करतात. आता भगवान प्रसन्न झाले, भगवान प्रसन्न झाले आणि म्हटले मी तुम्हाला प्रसन्न आहे, तुम्हाला काय पाहिजे मागून घ्या. आता उपनिषदामध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की काही काही वेळेला ज्ञानाच्या ठिकाणी सुद्धा अज्ञान जागी होते. ज्ञानी को भी कभी भ्रम हो जाता है, विद्वानालाही भ्रम होतो, सत्पुरुषाला भ्रम होत नाही, बरोबर, साधूला भ्रम होत नाही. आता वसुदेव देवकी ब्रह्मज्ञानी होती. मी 3 ठिकाणी वरून आलेला आहे. दोघं ब्रह्मज्ञानी होते ना, तरी देव म्हटले मी तुम्हाला प्रसन्न आहे. यांनी काय मागितलं दोघांनी? म्हणे देवा आम्हाला तुझं बालरूप पाहायचं आहे. आता देव हसले. देव काय म्हटले, अहो मी जर बालक झालो, आई मी जर बालक झालो, बाबा मी जर बालक झालो तर तुम्हाला त्रास होईल. हे दोघं काय म्हटले, आम्हाला त्रास झाला तर चालेल. म्हणजे ज्ञानाच्या ठिकाणी अज्ञान कसं जागी होते हे मी मध्ये एकदा सांगितलं होतं, पण आता आज परत सांगतो. समजा आता इथे जेवढी मंडळी बसली ना, समजा एखाद्याला नातू नाही समजा, आणि मी सांगितलं तुम्हाला नातू होईल निवृत्तीनाथाच्या कृपेने, पांडुरंगाच्या कृपेने, पण पुढे लाता मारी. तुम्ही काय म्हणसाल बापू सांगा बरं? समजा मुलाच्या लग्नाला 10 वर्ष झाले, नातू नाही. मी म्हटलं की तुम्हाला आजची तारीख आहे 26/2/2024, 26/2/2025 पर्यंत तुम्हाला नातू होईल, पण पुढे लाता मारी. बरं तुम्ही काय म्हणसाल इमानदारीने सांगा बापू, पाहून घ्या का किती खरी बोलता सगळे. जनक महाराज बाबा आहे की नाही, मला तेव्हा पुढे लाता मारी तर मग झाला पाहिजे. हा म्हणतो माणूस जेव्हा म्हणतो म्हणजे हे ज्ञानातला अज्ञान आहे. ज्ञानामध्ये अज्ञान जागी होते, परिस्थिती अशी झाली. त्या ठिकाणी भगवान म्हटले तुम्हाला त्रास होईल. हे म्हटले त्रास झाला तर चालेल, पण आम्हाला तुझं बालरूप पाहायचं आहे. आता देव अवताराला आले त्यावेळेला सृष्टीची गती थांबली. गती थांबली म्हणजे तसं एखाद्या घरामध्ये घड्याळ बंद पडली, बंद घड्याळ घरात ठेवायची बरोबर, घड्याळ बंद पडली. मग समजा ती 11 वाजता बंद पडली, तर तुम्ही एका वर्षाने मिळाले तर आबा किती दाखवते ते 11 दाखवते. तसं रात्री 12ला देव अवताराला आले ना, तर 12 म्हणजे 12च वाजले. मग 12 किती वाजेपर्यंत वाजलेले राहिले शुकाचार्य म्हणतात ते मला बी सांगता येत नाही. म्हणजे देवाने सृष्टीची गती थांबून दिली ना, कारण वसुदेव देवकीने देवाचा लाड करायचा होता ना. मग आता त्यांनी देवाचा लाड करेपर्यंत 12चे 12च वाजले, 12 वाजून 1 मिनिट झालाच नाही. सनकादिकांना लाखो वर्ष झाले, पण अजूनही सनकादिकांचं नाव काढलं की 5 वर्ष डोळे समोर येतात ना. आता आमच्या आई साहेबांना मुक्ताबाईला 750 वर्ष झाले, पण मुक्ताबाईचं नाव घेतलं की आजही मुक्ताबाई 10-12 वर्षाची लहान मुलगी डोळ्यासमोर दिसते की नाही. तसं सृष्टीची गती थांबली. यांनी देवाचा लाड केला त्यावेळी आता खाल्याच्या कीर्तनामध्ये आपण ऐकतो सर्व. मग त्यावेळेला देवाला आणि टोपलीमध्ये ठेवलं, टोपलीमध्ये देवाला ठेवलं, आणि ती टोपली या ठिकाणी वसुदेवाने स्पर्श करता बरोबर असं म्हटलं की यांच्या पायातले बंधन नाहीसे झाले. कारण देवाचा स्पर्श होतावर बंधन नाहीसे होते. बरं रोज आम्हाला नव्हतं बरे असं, पण आजच आता धुवायला पाहिजे. तुम्ही 2 झाले म्हणून झाले. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की देवाला स्पर्श होतावर बंधन नाहीसे होते. मग आता आपण उचलीला कमळापती, पायाची बंधने गळती, पायीची बंधने गळती. देवाला उचललं, उचलल्यानंतर पारेकरी झोपेमध्ये होते, सगळे बंधन नाहीसे झाले. बाहेर आले, बंदी शाळेचे कारागृहाचे दरवाजे उघडले गेले. कारागृहाचे दरवाजे उघडल्यानंतर ज्या वेळेला आणि वसुदेव बाहेर आले तर पाऊस पडत होता.
शेषाने छत्र धरलं, यमुनेच्या तीरावर आले तर यमुनेचा जलस्तर वाढत होतं. आता यमुना का वाढत होती त्याचं कारण आहे की आज भगवंत आपल्यातून जाईल, आपल्याला स्पर्श न होता जर देव गेले तर आपण त्यापासून वंचित राहू, म्हणून जलस्तर वाढत होतं. देवाने आपला म्हणजे उजवा पाय बाहेर काढून चरण स्पर्श करता यमुनेचं पाणी ओसरलं, भगवान पलीकडे गेले. बापू त्रास होईल तर मागे पुढची बसावं. तो काही नाही येत ना, दूर आहे तो, त्यानं शरीर चांगलं होतं बरं. हा मग ते आता याच्यात जनक महाराज आपले कीर्तनकार मंडळी काय करतात, ते म्हणतात यशोदेला मुलगी झाली तर यशोदा झोपेत होती. यशोदा ही गोष्ट शास्त्रात संमत आहे का? सांगतात नाही, यशोदेला मुलगी झाली होती ते यशोदा झोपेत होती. बाळांत पण झोपेत होते का? यशोदेला मुलगी झालेली होती हे यशोदेला माहित नव्हतं का? माहित होतं. मग जेव्हा वसुदेव देवाला घेऊन गोकुळात गेले तेव्हा किती लोक जागे होते? नंद, यशोदा, ती माया आणि वसुदेव आणि भगवान, हे 5 लोक जागे होते ना. मग या 2 माता श्रेष्ठ सांगितले. महाभारतामध्ये उत्तरा आणि भागवतामध्ये यशोदा. उत्तरेने म्हणजे परीक्षिताच्या रक्षणाकरता, राजा परीक्षिताच्या रक्षणाकरता गर्भामध्ये नारायणाला आणि महान भगवत भक्त परीक्षित या दोघांना धारण केलं, त्याच्यामुळे उत्तरा श्रेष्ठ ठरली. आणि भागवतामध्ये यशोदा ही का श्रेष्ठ ठरली तर यशोदेने वसुदेवाच्या मुलाला वाचवण्याकरता, म्हणजे देवाला वाचवण्याकरता स्वतःची मुलगी बलिदान दिली ना. मग आता तिथे गोकुळामध्ये घेऊन गेले, पण मग तो भाव सांगण्याकरता वारकरी भाव सांगितला जातो. फळावरती दिगंबर महाराज होते आमच्या, ते भाव सांगायचे किंवा देवाला पायाजवळ ठेवलं आणि पोटाजवळची माया टोपलीत ठेवली. पण आता पहा, वसुदेवाने देवाला नेताना टोपलीत ठेवलं पण टोपली डोक्यावर घेतली. बरं, आता देवाला नेताना टोपलीत न्यायची काय गरज आहे? कापडामध्ये बांधून नेता येत होती देवाला. टोपलीत जी वस्तू ठेवली तिला डोक्यावर घ्यावं लागतं ना. बरं, पाऊस पडायचा, मग वसुदेवाला माहिती आहे की याच्यावर छत्र धरेल शेष, मग त्याचा अर्थ सांगितलेला आहे. टोपलीत जी वस्तू ठेवली ती डोक्यावर घ्यावी लागते. आणि महाराज म्हणतात की जो भगवान को सर पर लेता है उनकी काया सुधर जाती है. जो देवाला डोक्यावर घेतो त्याची काया ब्रह्मरूप होते. पण देव डोक्यावर घ्यायला की पुण्य लागते. बरं, मी तर बऱ्याच वेळा कीर्तनात ते सांगितलं. समजा एखाद्या घरामध्ये 15-20 लोक जर असले तर देवाची पूजा करणारे किती लोक असतात सांगा बरं? एकच जण असतो की बाकी नुसते बटणं दाबायले. पूजा करणारा एकच असतो. मग त्या ठिकाणी देवाला स्पर्श करायला, देवाला डोक्यावर घ्यायला एक पुण्य लागते. परंतु वसुदेव एवढे चाणाक्ष होते, ब्रह्मज्ञानी होते की देवाला या भगवान वा देवाला नेताना डोक्यावर नेलं, पण मायेला आणताना डोक्यावर नाही आणलं. बरं, मायेला आणताना कड्यावर आणलं. हा मुद्दा कसा आहे, देवाला नेताना डोक्यावर नेलं पण माया कड्यावर आणली. बरं, कारण जो भगवान को सर पर लेता है उनकी काया सुधर जाती है, लेकिन माया जिनके सर पर चढ़ जाती है उनकी काया डूब जाती है. माया ज्यांच्या डोक्यावर चढली त्याची काया डुबते. बरं, म्हणून माया कमरेवरच ठेवायची, कडेवर. कारण माया शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे. मा हा शब्द व्याकरणाच्या दृष्टीने निषेधात्मक आहे आणि या हा आकारात्मक आहे. म्हणजे एक नाही दाखवतो आणि एक हो दाखवतो. मग जे नाही ते दाखवण्याचं कार्य जी करते ती माया. मग व्यवहारामध्ये माया कोणाला म्हणतात? महिला मंडळीला. स्त्रियांना माया म्हणतात. मग यांचं बी कार्य तसं आहे. बरं, जे नाही ते दाखवण्याचं. आता हे व्यासपीठ आहे. समजा आपण इथे बसलो, आपल्याला एखाद्या आपल्या अतिस्नेही माणसाचं स्मरण झालं समजा, तर बोलताना रडायला एक जनक महाराज नाही. आता आपला दोघीचा विषय, कोणताही वक्ता
बोलताना रडेल का? समजा रडला तो तर पुढे बोलता येईल का? हे वाक्य वापरलेलं आहे, वक्ता अगर रोने लग जाए तो वाणी अवरुद्ध हो जाती है. वक्ता जर रडायला लागला तर वाणी रुद्ध होते ना, पुढे बोलता येत नाही. हे आपले बिचारे बांबलावून रडता ही गोष्ट वेगळी आहे समजा, मी तसं नाही म्हणत हा. आणि जो रडणार आहे त्याच्या हात धरा, तुम्ही त्याला विचारा, अरे का रडतो? तर रडणं थांबल्याशिवाय बोलता येईल का? रडणं थांबल्याशिवाय बोलता येत नाही. पण एकाच वेळेला रडणं बी बोलणं बी हे डिपार्टमेंट यांनाच जमते की नाही? तुम्ही सांगा. ते मला अजून ते समजत नाही, एवढं सोपं काम नाही बरं ते. ते बा महिला मंडळी रडता की एखादा म्हातारा मिळेल की आणि बोलून बी दाखवता की, म्हणजे बाबा कसे गेले, बाबा कसे होते, काय सगळं रडून बोलून दाखवतात ते. हा सर्व मायेचा प्रकार आहे बरं. आणि त्याच्यामध्ये रडणं गंमत बाजी असते आणि सोपं कधी जाणं. आता कशाला पाहिजे, समजा एखादं म्हातारं मेलं बापू, तर तिथे समजा 10-20 बाया रडत असतात, पण त्याची मुलगी जर समजा मुंबईला असली तर तिला यायला 5-7 तास लागतात समजा. मग दुसऱ्या 10-12 बाया रडत असतात तिथे. आणि मग ती मुलगी आली आणि बस स्टँड उतरली आणि घरापर्यंत चालत आली की तिला पाहता बरोबर ह्या अगोदरच्या रडणाऱ्या काय म्हणतात की आता खरी रडणारी आली. बरोबर आहे की? त्या बाबाची मुलगी आली म्हणजे म्हणता आता खरी रडणारी आली. मग आता जर खरी आली तर याच्या अगोदरच्या नाही, तुम्ही सांगा, मी सांगा. हे बघ, येतं वाटलं उदाहरण आहे की नाही. म्हणजे मायेचा हा प्रकार आहे. म्हणजे इथे का म्हटलेलं आहे असं की ही माया जन्माला आली, पण हिला टोपली आणली वसुदेवाने तर मामूली पाऊस पडायचा, थंडी वाजायची, विजा चमकायच्या, तिच्या अंगावर काही कपडे नव्हते. मग ती मथुरेपासून तो गोकुळापर्यंत मधून 4 किलोमीटर येते. पण आता हे धरणामुळे ते थोडं अंतर वाढलं तर ती तिथपर्यंत आली पण रडली नाही. आणि कारागृहात आणली आणि देवकीच्या मांडीवर दिली तेव्हाच रडायला लागली. मग ही आपली माया तशी असते. तुम्ही इकडून फोन लावा बापू की आजोबा गेले बरं, तर तिकून हे विचारता काय टाईम आहे ठेवा. मग बापूने काही सांगितले 2चा टाईम आहे. ते म्हणताय बा 2ची 3 बी होती बरं, पहिले घरीच. बरोबर आहे की? म्हणजे आणि तिथून बसमध्ये असो का प्रायव्हेट गाडीमध्ये असो येताना कुणी रडत नाही. रमेश बाबा बरोबर इथे उतरली मग रडणं सुरू होती की नाही. मध्ये गप्पा मारते लोक. मी असं म्हणत नाही, मग आपली माया तशीच आहे. मग ती माया रडायला लागली. आपण काळ्याच्या कीर्तनामध्ये ऐकतो की रडे माया करे अकांत नामा म्हणे उठती दूध जागी झाले. कंसाला समाचार गेला, कंस धावत आला. आता कंस धावत आल्यावर तुम्ही सांगा 6 मुलं मारले, तेव्हा देवकीने एवढा म्हणजे प्रतिकार केला नाही. 7वा गर्भ योग मायाने तिला टाकून दिला. आता 8वा गर्भ म्हणजे देवकीचा पुत्र सुरक्षित गेला की नाही. ही मुलगी कोणाची होती? यशोदेची. आता ही मुलगी देवकीची होती का? तरीही देवकी कंसाला काय म्हटले आता इथे म्हणे दादा अरे हा मुलगा नाही ही मुलगी आहे, एवढी मला दान देऊन टाक. पण ते कसं असते दृष्ट माणसाला दया येत नाही. म्हणून मी सांगतो प्रत्येकाला एक मुलगी पाहिजे बरं. तुम्ही भाग्यवान आहे. मी असं म्हणत नाही. एक मुलगी पाहिजे म्हणजे माया कशाला म्हणतात हे कळते ना. म्हणजे मी बऱ्याच वेळा सांगितलं की मुलीची माया, आईची माया आणि बहिणीची माया. पत्नीची माया नसते, पत्नीचं प्रेम आणि भावाचं भावावर प्रेम असते. मग ही मुलगी आहे एवढी मला दान देऊन टाक असं म्हटले. पण दृष्ट माणसाला दया येत नाही. यांनी मागचं रेखाट तपासलं. ते म्हटले अरे मागे याने आपले भाऊबंद समुद्र मंथनातून अमृत निघालं तर मोहिनी रूप धारण केलं ना, यांना उल्लू बनवलं. म्हणजे हा वेळेवर स्त्री बनून घेऊ शकतो. म्हणून त्याने ती मुलगी हिसकून घेतली, शिळेवर आदळण्याकरता गेला. तिला अवकाशात 3 वेळा फिरवली. शिळेवर आदळणार इतके होते हातातून निसटली. वर गेल्यावर अष्टभुजा, चामुंडा, कुष्मांडा, चंद्रघंटा, कात्यायनी, भद्रकाली, त्याच्यानंतर हे सप्तशृंगी वगैरे अशा विविध रूपामध्ये त्याला दिसले, दर्शन झालं.
आणि तिने वरतून सांगितलं की हे मूर्ख कंसा, तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे. आता कंसाला पश्चाताप झाला. मग त्याने देवकीचे पाय धरले ना आणि काय म्हटलं म्हणे, ताई माझ्या हातून चूक झाली म्हणे, मी तुझे मुलं नाहक मारले, कारण मला मारणारा ब्रजभूमीमध्ये जन्माला आला. आता ब्रजभूमी 84 कोसाची आहे. 84 कोस म्हणजे 84 त्रिक, 8 त्रिक 24 240 आणि 4 त्रिक 12 म्हणजे 252 किलोमीटरचा परिसर आहे. 252 किलोमीटरची परिक्रमा आहे. मग त्या ठिकाणी ब्रजभूमीमध्ये तो जन्माला आलेला आहे. आता पाय धरल्यावर देवकीने क्षमा केली, कारण हे रडलं ना, ड्रामेखोर लोकांना ड्रामे चांगले येतात काही काही ना. मग ते देवकीला असं वाटलं माझ्या भावाला खरंच पश्चाताप झाला. मग देवकीने क्षमा केली ना, एवढं झाल्यावरही भावाला क्षमा केली. आता बंधनं मोकळे केले वसुदेव देवकीची, पण मथुरेच्या बाहेर जाण्याची बंदी होती बरं. बंधनं मोकळे केले. मग परत बंधन केव्हा टाकलं, नारदाने 11 वर्षानंतर कड लावली तेव्हा परत कारागृहामध्ये टाकलं. म्हणजे पहिल्या मुलापासून तर भगवंताच्या जन्मापर्यंत यांना बंधन होते, जेलमध्ये होते. आता बंधमुक्त केलं आणि नंतर नारदाने कड लावल्यावर त्यांना बंधनामध्ये टाकण्यात आलं, म्हणजे जेलमध्ये टाकण्यात आलं. मला बंधनं मोकळे केले, बाहेर जाण्याची बंदी. तिकडे नंदाची बहीण होती सुनंदा, ती रात्री 3-3:30 जागी झाली. आता भगवान स्वयंप्रकाशी आहे, देव काही परप्रकाशी नाही. तर खोलीमध्ये लख्ख प्रकाश दिसला तिला. मग ती खोलीजवळ गेली आणि तिने डोकावून पाहिलं तर तिला यशोदेच्या पायाजवळ भगवान दिसले. तिने मोठ्याने आरोडी मारली की नंदजी को लालो भयो, नंदाला मुलगा झाला. आता तिने आरोडी मारली तर सर्व गोपी जागी झाल्या, धावत आल्या. जनाबाईने एका गवळणमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. मग या गवळणी जमा झाल्यावर बोलायला लागल्या आपसामध्ये. गवळण म्हणती, गवळण दिला पुत्र झाला यशोदेला, एक धावी एकी पुढे, एक वाटी सुंट बळी. आणि मग पुढे आयशी गलबल झाली, दासी जनी हेल झाली. सर्व गोपी गोळा झाल्या. 9मीला सकाळी उत्सव झाला गोकुळामध्ये, देवाच्या जन्माचा उत्सव झाला. 10मीला व्रत केलं सर्वांनी, व्रतारंभ केला. एकादशीला उपवास केला आणि द्वादशीचा दिवस उजाडेल तोपर्यंत देवाचे डोळे बंद होते. बरोबर, देवाचे डोळे बंद होते, कृष्णाचे डोळे उघडले नव्हते. मग हे कशावर सिद्ध आहे, इथे डोंगरी महाराज सांगायचे. ह्या गोपी पाहायला जायच्या ना, तर मग ह्या गोपी आपसात बोलायच्या. एक गोपी म्हटली, नंदजी को लालो भयो, बालक तो बड़ा सुंदर है लेकिन आंख नहीं खोलत है. मग दुसरी गोपी म्हटली, अगर ये आंख नहीं खोलत है तो काही अंधा तो नाही है, हे आंधळ तर नाही. मग आंधळ म्हटल्यावर देव हसले. तिसऱ्या गोपीचं लक्ष होतं ना. ती म्हटली, सखी हो तुमने इसे अंधा कहा तो ये हसता है, इसका अर्थ अंधा नहीं है, याचा अर्थ आंधळा नाही. मग त्यावेळेला पण चौथी गोपी विद्वान होती ना, ती म्हटली, अरे सखी हो ये हंसता है तो इसका अर्थ ये निकलता है कि ये कोई योगी का ध्यान कर रहा है. आता योगी 2च लोक आहे, एक भगवान महादेव आणि दुसरे योगी ज्याचं मन पवित्र आहे तो पावन आहे. तो योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. ज्याचं मन पावन आहे तो योगी आहे. मग आता या गोपीचा आवाज महादेवापर्यंत गेला. मग भगवान महादेव हे समाधीत होते, तो आवाज ऐकतो. महादेवाची समाधी भंग झाली. गाई गाई लगेच त्रिशूल उचलला निघाले. तर ती पार्वती धावत आली. ती म्हटली, भोलेनाथ अभी तो आप समाधि में थे, इतनी जल्दी कहाँ जा रहे. महादेवाने सांगितले की दर्शन के लिए जाना है. मग ती पार्वती म्हटली, मला बी यायचं आहे. महादेव म्हटले, ते तुला येता येणार नाही. म्हणजे का, दर्शनात विक्षेप होतो म्हणे. पार्वतीचा नंबर कट झाला. नंदी पुढे आला. नंदीला सांगितलं, माझे पाय चांगले आहेत, तुझी काही गरज नाही. महादेवाने गळ्यातला सापाला घेऊन महादेव खाली आले.
वेश पालटला, संन्यासी झाले. द्वादशी दिवस होता. सकाळी नंदाच्या वाड्यासमोर गेले, देवाची स्तुती केली. आता सुनंदा आणि यशोदा दासी मध्ये होती. मग या सुनंदेने सांगितलं दासीला, म्हणे जा बरं, कोण आलेला आहे, काही मागत असेल त्याला देऊन टाक. आली दासी. त्यावेळेला महादेवाला पाहिलं, संन्यासाचं रूप होतं, गळ्यामध्ये साप होता. तिने साप पाहिला, थोडी मागे सरकली, पण ते हात जोडले, म्हणे संन्यासी महाराज तुम्हाला काय पाहिजे मागून घ्या. आता महादेवाला थोडा राग आला. महादेव म्हटले हा मागणे वाले भिकारी नाहीये. आता ती दासी म्हणजे काही कमजोर नव्हती ना. तिने महादेवाला चांगलं खालून वळून पाहिलं, तर गळ्यामध्ये जोडी होती ना. ती म्हटली मांगने वाले भिखारी नहीं तो फिर गले में झोली क्यों लाए. महादेवाने जोडी पाहिली, म्हणजे आता ताट जर बोलले तर आपल्याला काढून देतील बरं तिथून. मग महादेव नम्र झाले आणि महादेव बोलले, ए माई, हम मांगने के लिए नहीं आए, लेकिन तुम्हारे घर जिस बालक का जन्म हुआ है उसे देखने के लिए आए. आता तिने भी थोडं सुंदर उत्तर दिलं बरं. ती म्हटली सन्यासी बाबा, बालक के दर्शन आपको हो सकते थे, लेकिन तुम्हारे गले में सर्प है, तुमच्या गळ्यात साप आहे. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे कसं राहून गेलं गळ्यात. त्या सापाला भोलेनाथ म्हटले की उल्लू के पट्टे, तू अगर आज गले में नहीं होता तो दासी अंदर ले जाती. तू गळ्यात आला नसता तर मी डायरेक्ट मध्ये गेलो असतो की. तर सापाने सांगितलं मी काही तुम्हाला आता सोडू शकत नाही. का तर मी जर तुम्हाला सोडलं, मध्ये खाली उतरलो तर हे गोकुळातले जे ग्वाले हे मला मारून टाकतील, हे गोपाळ मला मारतील. याचा अर्थ असा आहे की जो भगवान को छोड़ता है उसे जगत जोड़ता है. सर्व सोडायचं पण देव सोडायचा नाही बरं. पण लोक सर्व धरून ठेवतात, देव सोडून देतात, असा प्रकार आहे ना. मग त्यावेळेला आणि मग काय करावं, तिकडे देवाला चिंता पडली की हा बाबा पाहायला आला आणि मी या बाबाकडे डोळे पण ठेवले की याला पहिल्यावर डोळे उघडायचे. बरोबर. आता आपल्याला जमते म्हणे पण करता येत नाही, कारण आपलं वय 4च दिवसाचं आहे. देव म्हटले आपण जर आता इथून उडी मारून ओट्यावर गेलो तर गोकुळात कोणी थांबणार नाही. 4 दिवसाचं पोरगं जर समजा आईच्या पोटाजवळ उडी मारून बाहेर ओट्यावर आलं तर मखरात मध्ये कोणी थांबेल का? कोणीच थांबणार नाही. पहिलवान असा तरी पुढे जाणार नाही. थोड़ी 4 दिन का बच्चा अगर बाहर आता है तो ये कोई भी गडबड सरबळ आहे. मग त्यावेळेला देव म्हणजे आता हे तर करता येत नाही, एकच इलाज आहे, रडायचा इलाज आहे, दुसरं काही नाही. मग देव रडायला लागले ना. मग आता ही दासी वयाने मोठी होती. मग ती सुनंदेला काय म्हटली, सुनंदा, आणि यशोदा भी लहान होती, बोली यशोदा ये सन्यासी लोग बड़े खराब होते हैं, आप बालक को दूर से दर्शन करवा दीजिए, या मुलाचं दुरून दर्शन करून दे. असं म्हणताना देवाचं रडणं थांबलं. म्हणजे हाड्या पैशाची डांगोळीची असं म्हणतात लोक. नुसतं हिने तोंडातून काढताना देवाचं रडणं थांबवलं. तेव्हा पाणीचं बोललो आपण तर रडणं थांबलं की नाही. मग सुनंदा बाहेर आली आणि महादेवाला सांगितलं की संन्यासी महाराज, बालक के दर्शन होगे लेकिन दूर से. आता महादेव म्हणजे दूरशे काय इलाज त्याला. घेतलं देवाला असं हातावर आणलं त्या ठिकाणी यशोदेने, सुनंदेने, त्या दासीने. आता महादेव हे आपले खुर्ची टाकून कशी मंडळी अशी इतक्या लांब होते. महादेवाने तिथून पाहिलं आणि आनंद झाला महादेवाला, आणि तिथून आवाज दिला, बोले कन्हैया, कैलाश गिरी से आपके दर्शनार्थ हम सदाशिव जोशी पधारे हैं, तो अपनी आंख खोल दीजिए. असं म्हणतो देवाने डोळे उघडले. आता डोळे उघडतावर असं म्हटलं की हरी और हर एक हो गए. हरी आणि हर दोघं एक झाले. आता महादेवाला एवढा आनंद झाला. महादेव म्हटले, हे कन्हैया, अरे आपका दर्शन करने से अगर इतना आनंद मिलता है तो आपका और हमारा मिलन हो जाए तो कितना आनंद होगा. तुझ्या दर्शनाने जर एवढा आनंद आहे तर तुझं माझं मिलन झालं तर किती आनंद होईल. महादेवाने त्रिशूल काढला, म्हणून त्रिशूल काढण्याची पद्धत आहे.
पण त्रिशूळ कुठे ठेवायचा? जिथे महादेवाची मूर्ती आहे ना तिथे त्रिशूळ ठेवावा लागतो. हे काही काही पिंडी जो की त्रिशूळ काढून देतात. महादेवाने त्रिशूळ तिथे काढला आणि खाली बसले मांडी मारून, आणि काय प्रेमळ बोलले. जसं रामाच्या वेळेला बोलले ना काल, तसं आजही बोलले. महादेव म्हटले, अरे मैया यशोदा, इस बालक को मेरी गोद में रख दे, माझ्या मांडीवर ठेव म्हणे. आता तुम्ही सांगा, ज्याच्या गळ्यात साप आहे, तुम्ही ते सांगा लेकरू त्याच्या मांडीवर, तुम्ही असं तर जातो का काही पाहतो इथून? आता बरोबर आहे की नाही? यांनी काय केलं, देवाच्या तोंडावर पदरी टाकून दिला, लागेल दरवाजा लावून घेतला. माझे विचार झाली बसले होते. आता ते यांनी मधून काय सांगितलं, ए संन्यासी महाराज, आप सर पटक के मर गए तो भी बालक को गोद में नहीं देंगे. महादेवाने तिकून बाहेरून तेवढ्याच रूपामध्ये सांगितलं. बोले, देखो भैया, जब तक बालक को नहीं दोगी हम यहाँ से नहीं जाएंगे. महादेव समाधीच झाले ना. पण ते नंदाच्या वाड्यासमोर, नंदगावमध्ये मंदिर आहे ना महादेवाचं, वाड्यासमोर त्या मंदिरावरच लिहिलेलं आहे, आशेश्वर महादेवजी का मंदिर. म्हणजे आज सुद्धा कृष्णाच्या दर्शनाची आसक्ती घेऊन महादेव बसलेले आहे. आता महादेव समाधीस्थ झाले, बारात झाली, त्रयोदशीला मीटिंग झाली. कुठे? मथुरेमध्ये. सर्व सभासद बोलले, आता दृष्ट्याची मीटिंग ते. मग कंस उभा राहिला. कंस म्हणे, सभासदांनो, त्या दिवशी आपण सर्वांनी पाहिलं, मी त्या मुलीला आदळण्याकरता गेलो, ती आकाशात गेली, तिने अष्टभुजा रूप प्रगट केलं आणि तिथून सांगितलं की तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आला, मग काय करायचं मला सांगा. एक उभं राहिलं त्याच्यामध्ये, आरण्य पंडित. मग ते उभं राहिलं. ते म्हणे, महाराज कशा डोक्याला ताण घेता हो, एका महिन्याच्या आज जेवढे मुलं जन्माला आले तेवढे मारून टाका म्हणे, पाहते अक्कल देणारे. म्हणजे एका कुत्र्यानं भाकरी नेल्या बापू, आणि हा टेम्पो घेऊन सगळे गावातले कुत्रे मारत होता. मी म्हटलं, का रे एवढी मोठी हे टेम्पो घेऊन तो कुत्र्याला मारतो का? मारतो काय झालं? म्हणजे आपल्या घरातल्या भाकरी घेऊन गेलं कुत्रं. म्हणून कोणतं कुत्रं? म्हणजे आता कोणतं कुत्रं, मला काय माहिती. म्हणजे भाकरी येणार एक कुत्रं, आणि सगळ्या कुत्र्याला मार. तसं हा म्हणे एक महिन्याच्या आजच्या सगळे मुलं मारून टाका. मागून एक उभा राहिला. अरे म्हणे गाढवा, तुला डोका आहे का? काही काही मुलं 3-3 महिन्याची दिसतात, म्हणजे वय असते, पण दिसायला एकाच महिन्याची दिसतात. मग ते मुलं मरतील ना. मध्ये जाऊ द्या, 3 महिन्याच्या आजच्या मारून टाका. एक जण उभा राहिला. अरे बोले, काही काही मुलं वर्ष 2 वर्ष होतात, पण पाहायला गेले की 3-4 महिन्याचे लहान लहान दिसतात ना, ते मरतील ना. मग तुम्ही कशाला डोक्याला टेन्शन घेता? 3 वर्ष वयाच्या आजचे सगळं मारून टाका. आता 3 वर्ष वयाच्या आजचे सगळं मारा, सर्वांचा शिक्का मोर्तब झाला. आता 3 वर्ष वयाच्या आजचेच का मारायचे? तर जीवनाच्या 4 अवस्था आहे, जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्यगा. मग 3 अवस्थेमध्ये त्रास होतो. मग 4थ्या अवस्थेमध्ये साधक गेला की त्याला त्रास होत नाही, तुर्यगा अवस्थेत. मग त्यावेळेला देव आणि भक्त याच्यामध्ये काही आगळा वेगळा विचार राहत नाही. मग त्या ठिकाणी 3 अवस्था नष्ट करणे असा त्याच्यातला भाव आहे. बरं, मुलं मारायचे, पण आता कोण मारतो? मग तोच म्हणजे तुमच्यापैकी कोण जातो मारायला सांगा बरं? मग एकही तयार होत नव्हता. हे म्हटले, मुलं मारायचं हलकट काम आम्ही करणार नाही, आम्ही मुलं मारणार नाही. पण सल्ला तुम्ही दिला. ते म्हणे, तू आम्हाला महादेवाबरोबर युद्ध करायला लाव, आम्ही तयार आहे. विष्णू बरोबर युद्ध करायला लाव, तयार आहे, परंतु आम्ही मुलं मारायचं काम करणार नाही. सल्ला तर दिला. मग ती पुतना उभी राहिली ना. मग पुतना आली, ती म्हटली, तुम्ही काळजी करू नका, ते मुलं मारण्याची जबाबदारी माझ्याकडे. आता पुतना मुलं मारायला निघाली, तर पुतना स्तनामध्ये विष घेऊन निघाली. आता विष घेऊन निघाली, गावं, गवळी, वाडे, शहर, मुलं मारत मारत ते जेव्हा गोकुळात आली, तर तिने पाहिलं तर नंदाच्या वाड्यासमोर महादेव बसले होते. तिने या बाबाला चांगलं पाहिलं. आपले बाबा समाधीच होते, नाही तर आपल्या बाबाचे डोळे कधी उघडे असते ना जनक महाराज. तर बाबाने तिला तिथूनच एका चापटीमध्ये परत ठिकाणावर पाठवून दिला असतं. पण यांची डोळे बंद होते, समाधीत होते ना. तिला तो छान सापडला.
आणि ती मध्ये गेली. आता पुतना ही राक्षसी होती, पण ती एवढी शृंगार करून आली आणि एवढी नटून आली की ती डायरेक्ट मध्ये गेली तर तिला कोणीच अडवलं नाही. आता आम्ही तर एक विचार करायची गोष्ट आहे ना, म्हणजे याचा अर्थ काय निघाला बापू? आता जमाना नकलीचा आहे का असलीचा? नकलीचा आहे की हे बिचारे आपले असली बाबा आले वेश पाठवून तर मध्ये जाऊ दिलेली कोण, आणि हे नकली माय आली वेश पाठवून तर ही डायरेक्ट मध्ये गेली तर कोणच अडवलेली. नेमकं त्या दिवशी नंद महाराज ज्येष्ठ गोपाळ हे मथुरेला गेले होते वार्षिक कारभार द्यायला. हे हजर नव्हते, कारण असं म्हटलं की जब नंद रूपी जीव शरीर रूपी गोकुल को छोड़कर मथुरा चला जाता है तभी पुतना आगे धमकती है. तेव्हाच पुतना येते ना. मग प्रकार असा झाला की ही पुतना मध्ये गेली वेश पालटून, अति सुंदर रूप धारण केलं. तिला पाहिलं कोणी आळवलं नाही, पण सुनंदा पुढे आली. आता पूर्वी बाया फार मजबूत होत्या बरोबर. आता काही हे म्हणजे बाहेरचं खाणे सर्व याच्यामुळे बाहेर काही ताकद राहिली नाही आता. म्हणजे पुतना अशी होती की या सुनंदीने जर पुतणीच्या कानाखाली एक चापड घातली असते ना तर पुतणीची डोळे फिरले असते. सुनंद एवढी मजबूत बाई होती. अजूनही राजस्थानमध्ये जा बापू तुम्ही, तर हे ते गायी चालतात तर ते तर मी माझ्या डोळ्याने पाहिलं. आमच्या शेतामध्ये ते बाया उतरले त्या ते त्यांच्या गायी घेऊन, तर 69 लिटर दूध होतं. 69 त्या कॅन मध्ये. त्या बाईने ते कॅन उचलली अशी आणि अशी वर फेकली, हातावर धरली अशी, आणि तेवढी कॅन तिने डोक्यावर घेतली. ही तक्रार शिंदेबाईमध्ये. आपल्या बायच्यानं बजारच्या पिशव्या आणल्या जातच नाही. बाजारात गेल्यावर 2-3 ठिकाणी पिशव्या टेकवतील बाया. आणल्या जातात का बाजारच्या पिशव्या? नाही आणल्या जाणार. मग ती सुनंदा मजबूत बाई होती ना, मग ती गेली पुतणीजवळ, तिने पुतण्याचा हात धरला. ती म्हटली, ए माई तू कोण आहे? मग तेव्हा हिने काय सांगितलं, म्हणजे मी नंदाची माम बहीण आहे, म्हणजे नंदाच्या मामाची मुलगी आहे. मग ती सुनंदा म्हटली की मी तर नंदाची बहीण आहे, मग मला कसं माहिती म्हणजे की तू नंदाच्या मामाची मुलगी आहे? म्हणजे तू जर नंदाच्या मामाची मुलगी आहे तर माझ्याही मामाची मुलगी आहे ना. पण बनवणारे लोक एकदम भारी बनवतात बापू. ही काय म्हटली पुतना, म्हणजे तू मला काय ओळखशील म्हणे, कारण तू 3 वर्षाची होती म्हणे तेव्हा माझं लग्न झालं. पहा, मग म्हणे मी लहान होती तेव्हा तुझं लग्न झालं, मी तुला ओळखू शकत नाही, पण मग तू आजपर्यंत गोकुळात कशी आली म्हणे. मग ती म्हणे ते मालक एवढं बेकार भेटलं की त्याने मला कुठे जाऊ दिलं नाही. मग म्हणे आज कसं येऊ दिलं, म्हणे आज त्या हरिद्वारला गेलं म्हणून मी काय म्हणे पाहायला. पहा बनवणारे काय भारी बनवता. आता हिला पटली ती गोष्ट. बरोबर. आता तुम्ही सांगा, आता याच्या पुढचं, मी मुलाला पाहायला आली. आता तुमच्या घरामध्ये तुमची बहीण असो, मावशी असो, का आत्या असो, का कोणी असो, किती जवळची स्नेही माई आली, बाई आली, तर तुमच्या मुलाला पाळण्यातून काढून ती मांडीवर घेईल आणि पाजायला बसले, तुम्ही कबूल करसा का? कसं कबूल करसा? बहीण जरी आली तरी तुमची सगळी बहीण जरी तुमच्या मुलाला पाळण्यातून काढून पाजायला बसली तर तुम्हाला तर्क वितर्क येतील की नाही? म्हणजे शंका येईल ना. कबूल करणार नाही कोणी. आता पुतना म्हटली की या दोघी तिघी मजबूत आहेत, दासी बी तशीच आणि सुनंदा तशीच. ती म्हटली यांना परत बनवल्याशिवाय जमणार नाही. मग ही पुतना त्या सुनंदेजवळ गेली आणि यशोदेचा सुनंदेचा हात धरला आणि दोघीला बाजूला घेऊन गेली आणि काय सांगितलं म्हणे, यशोदा मी 7 वर्षाची होती तेव्हा मी काही ऋषी लोकांची सेवा केली म्हणे. मग त्यांनी मला आशीर्वाद दिलेला आहे. काय आशीर्वाद दिला की तू तुझ्या स्तनातलं एक घोट दूध ज्या बाळाला पाजलं त्या बाळाला मरेपर्यंत कोणताच आजार होणार नाही. असं कधी यांना सांगितलं ना तर ह्यानी म्हणते एक घोट पाजून आमच्या पोरग्याला, कारण मरेपर्यंत आजार होणार नाही. स्त्रियांचा स्वभाव गोळा असतो ना. आता तिने ही शक्ल लढवली. पण त्यावेळेला प्रकार असा आहे, महाराज सांगायचे. मग ती पाळण्याजवळ गेली. आता महादेवाला पाहिलं, डोळे उघडले
पण पुतणेला पाहताना डोळे देवाने बंद केले. याची 28 कारण आहे. ठराविक कारण कशी आहे की पुतना ही स्त्री आहे आणि स्त्रीची हत्या ही शास्त्र निषिद्ध आहे. म्हणजे ज्या घरामध्ये स्त्रीची हत्या झाली ते घर आणि या ठिकाणी बुडल्याशिवाय राहत नाही असं म्हटलेलं आहे. ज्या घरात स्त्री दुखी होती त्या घराचं कधी कल्याण होत नाही असंही म्हटलेलं आहे. मग त्यावेळेला माझं हिची हत्या करावी लागणार आहे. स्त्री हत्या तर निषिद्ध आहे. बरं, दुसरी गोष्ट, हे आपल्याला मारायला आली पण आई म्हणून आली, मग हिचं कोणतं पुण्य आहे हे पाहण्याकरता डोळे बंद केले. ही पूर्वजन्मात कोण होती हे तपासण्याकरता डोळे बंद केले. हिला कोणती मुक्ती द्यावी हे पाहण्याकरता डोळे बंद केले. मग आता झालं. एक कारण असं सांगितलं की बाहेर महादेव बसले होते. त्या महादेवाला फोन लावून भगवान बोलले, म्हणजे भोलेनाथ मेरा जन्म तो माखन मिश्री खाने के लिए हुआ है, विष पीने के लिए नहीं. विष पीने का काम तो आप करते हो, ते काम तुम्ही करतात. मग त्या ठिकाणी मी जे शरीराला विष ओढतो म्हणे, पण तुमच्याकडे डायरेक्ट फोन पे मारून देतो म्हणे, म्हणजे ट्रान्सफर करतो डायरेक्ट. मग डायरेक्ट ट्रान्सफर करतो असं सांगितलं. म्हणजे महादेवाचं ध्यान केलं आणि त्या ध्यानाकरता त्या ठिकाणी डोळे बंद केले. आता बरेचसे कारण आहे. ती गेली, देवाला काढलं तिने, मांडीवर घेतलं, स्तन मुखामध्ये दिलं आणि देवाच्या आणि तोंडावर पदर टाकला. तिने आणलेलं विष देवाने अगोदर ओढून घेतलं, नंतर दुग्ध, नंतर रक्त, पित्त, त्याच्यानंतर अस्थि, मांस आणि पंचप्राण. हे जे जेव्हा देव ओढायला लागले तेव्हा ती घाबरली. व ती म्हटली देवा सोड. मग तिची इच्छा होती ना की मला असा मुलगा झाला पाहिजे. ती रत्नमाला होती ना. मग त्यावेळेला ती घाबरली. तिने देवाच्या तोंडावर तोंड ठेवलं, कृष्णाच्या. पहा काय भाग्यवान होती. देवाच्या तोंडावर तोंड ठेवलं तर नेमकं देवाचं तोंड हे तिच्या कानाजवळ गेलं. तेव्हा देवाने तिच्या कानात काय बोलले भगवान, माँ हम किसे पकडते नहीं और जिसे पकड़ लिया उसे कभी छोडते नाही. आम्ही कोणाला धरत नाही म्हणे, आणि ज्याला धरलं त्याला कधी सोडत नाही. आता समजा देवाने धरलं, समजा देव त्याला कधी सोडत नाही बरं. मग त्यावेळेला आता तुम्हाला देवाने धरलेलं आहे सर्वांना, म्हणून काही तकलीफ असली, काही अडचण असली तर तुम्ही येतात की बरोबर. तसं देव म्हटले की मी कोणाला सोडत नाही. प्राण ओढले, मग पुतना गत प्राण झाली. मग ती देवाला घेऊन आकाश मार्गाने उडाली, पण प्राण गेल्यामुळे तिथेच कोसळली. आणि त्या गोकुळामध्ये तिचे पाय, आणि ती जेव्हा शरीर तिचे मूळ रूप प्रगट करून ती कोसळली, तर असं म्हणतात की 6 कोसातले झाडं तुटले. हे झाड एवढी हवा ढगली होती ती. पुतना 6 कोस लांब होती बरं. मला त्या बाकीच्या गोष्टीचं काही वाटत नाही एवढं, पण बापू मला एक वेळेला असं चिंता पडते की पुतना 6 कोस होती, म्हणजे 12 मैल, आणि 12 मैल म्हणजे 18 किलोमीटर. आता 18 किलोमीटर जर म्हटलं तर पुतणीचे पाय जर मकराबाद मध्ये असले तर मला असं वाटतं इकडे ओझर वगैरे, इकडे डोकं तिचं ओझरीची ना 18 किलोमीटर. म्हणजे पाय मकराबादात तर डोकं ओझर मध्ये. तर मला असं एखाद्या चिंता पडते की मग जर पुतना एवढी मोठी हवा ढवी होती तर राहायचं घर केवढं असेल. म्हणजे मला ही चिंता पडते एखाद्या वेळेला. 18 किलोमीटर जर पुतना लांब होती तर मग राहायचं घर बांधणारे कोण होते? का बापू होते का जनक महाराज होते? कोण घर बांधत होती तिथे? पुतना या शब्दाचा अर्थ अविद्या होतो. अविद्येचा विस्तार केवढा असतो? हा हवा ढव्य असतो. आणि अविद्या ही 14 ठिकाणी वास करते, म्हणून पुतना चतुर्दशीला आली होती बरोबर. चतुर्दशीला म्हणजे चतुर्दशीलाच का आली याचं कारण सांगितलेलं आहे की 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 14 ठिकाणी पुतनेचं वास्तव्य असल्यामुळे आणि पुतना चतुर्दशीला आली आणि त्या ठिकाणी पुतनेची देवाने मुक्ती केली, उद्धार केला. भागवतामध्ये देवाने कोणाला मारणं असा शब्द नाही बरोबर. देव कोणालाच मारत नाही.
देव कोणाला मारायचे नाही आणि कोणाला तारायचे नाही असं म्हटलेलं आहे. भगवान किसे मारते हैं न किसे तारते हैं, जीव का पाप ही जीव को मारता है और जीव का पुण्य ही जीव को तारता है. जीवाचं पाप जीवाला मारते आणि पुण्य जीवाला तारते असं म्हटलेलं आहे. मग शेवटी पूतना मुक्त झाली. याबरोबर इथे या अध्यायामध्ये पुतनेचा जो वर्णन आलेला आहे तो कथाभाग या ठिकाणी संपन्न झालेला आहे. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय जय राम.